नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नो थिंग्स या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे की लहान मुलांमध्ये किंवा सर्व स्तरातील मुलांमध्ये वाचनाची संस्कृती किंवा वाचनाची आवड निर्माण कशी करायची आणि ते निर्माण करण्यासाठी मी तुमच्याकडे 5 उपाय जे काय आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। जे उपाय तुम्ही यूज करून तुमच्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करू शकता। मी गेली 10 वर्ष झाली क्लासेसच्या माध्यमातून विविध स्तरातील मुलांचा स्टडीज करतोय असं समजा। अगदी अंगणवाडीतील मुलांपासून ते HSCच्या मुलांपर्यंत मी मुलांचा स्टडी करतोय आणि या अभ्यासातून मला असं लक्षात आलं की दिवसेंदिवस डे बाय डे मुलांमध्ये वाचनाची जी गोडी आहे ती गोडी हळूहळू कमी व्हायला लागली आहे आणि ही खूप चिंतनाची आणि चिंतेची बाब आहे। पालक म्हणून सर्वांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। जर तुम्हाला येणारी पिढी आपल्या देशाची भवितव्य असलेली पिढी जर वाचक किंवा सजग किंवा प्रगल्भ म्हणून जर जन्माला आणायची असेल, तयार करायची असेल तर वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। कितीही इतर माध्यमं तयार झाली, कितीही इतर सोयीसुविधा आल्या तरी सुद्धा वाचनाला आजपर्यंत तरी कुठेही पर्याय नाही। त्यामुळे वाचन हे करावंच लागेल आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ प्रपंच आहे। चला तर मग विनाविलंब आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पूर्वी जेव्हा मनोरंजनाची कुठलीही दुसरी साधनं नव्हती त्यावेळेस वाचनाशिवाय पर्याय नसायचा असं म्हणतात लोक आणि त्यामुळेच मग वाचक वर्ग तयार झाला। खूप सारे वाचन करायला लागली लोक। बरेचसे वर्तमानपत्र असतील किंवा पुस्तकं असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील ते वाचायला लागले लोक। त्यानंतर मनोरंजनाची माध्यमं बदलली, साधनं बदलली, TV आले, मोबाईल आले, कम्प्युटर्स आले आणि त्यातून मग थोडंसं वाचनाची जी गती आहे ती मुलांमध्ये म्हणतोय विशेषतः मुलांमध्ये कमी व्हायला लागली। त्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा काही जे प्रॉब्लेम्स आहेत, जे काम करतात लोक, जे कष्ट करतात, त्यांच्या ज्या काही दैनंदिन गरजा असतील त्या भागवण्याच्या नादात, ते काम करण्याच्या नादात जो वेळ सगळा जातो त्यातून पण वाचन जे आहे ते माणसांचं कमी झालेलं आहे। एकेकाळी पूर्ण पेपर वाचणारी पिढी आजकाल फक्त हेडलाईनवरती आली आहे आणि आता ही जी त्याच्यानंतरची पिढी आहे ती हेडलाईन देखील वाचत नाही आहे। म्हणजे या पद्धतीनं वाचनाची संस्कृती लोप पावत चालली आहे। त्यामुळं हे वाचन संस्कृती तिचा उद्धार करण्यासाठी, त्या वाचन संस्कृतीला वाढवण्यासाठी, जगवण्यासाठी, तिचं जतन संवर्धन करण्यासाठी आपल्याला या पिढीला, आपल्या पिढीला पालक म्हणून सर्व लोकांना ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि येणाऱ्या पिढीला वाचक म्हणून तयार करावं लागेल। ओके, तर मी तुमच्यासाठी 5 असे उपाय आणलेत जे यूज करून तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व तुमच्या लहान मुलांना किंवा स्वतःला देखील वाचनाची गोडी निर्माण करू शकता किंवा आवड निर्माण करू शकता। सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे, सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो एकदम साधा आहे। काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठल्याही 2 लँग्वेजचं, किमान 2 लँग्वेजचं किंवा एखादं तरी वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर तुम्हाला सुरू करायचं आहे। फक्त सुरू करा, ही पहिली पायरी आहे की तुम्हाला फक्त ते सुरू करायचं आहे। घरात येऊन ते रोज पडू द्यात। एक दिवस तरी असं येईल की तुम्हाला स्वतःला देखील ते वाचावंसं म्हणजे वाटेल, तुम्हाला वाचावंसं वाटेल किंवा त्या पेपरच्या मुखपृष्ठावरती, फ्रंट पेजवरती अशी कुठली तरी बातमी असेल जी की ती बातमी त्या तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला किंवा घरातल्या अन्य सदस्यांना आपलीशी वाटेल आणि ते वर्तमानपत्र हातात घेतील आणि वाचतील। दुसरा इथे सायकोलॉजिकल इफेक्ट असा होतो की तुम्ही ते वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी काही 2 रुपये खर्च केलेले असतात आणि त्यामुळं त्या खर्चाच्या अगेन्स्ट तुम्हाला ते वर्तमानपत्र वाचावं लागेल असं पण एक ह्युमन सायकोलॉजी असल्यामुळे तसा एक इम्पॅक्ट जो आहे तो तुमच्या घरामध्ये पडू शकतो। तर सगळ्यात पहिली पायरी आहे, तुम्ही काय करा, वर्तमानपत्र घरामध्ये आणा। त्याच्यानंतर हे जे आपल्याला उपाय करायचे आहेत, हे उपाय तुम्ही एक स्पेसिफिक वयोगटासाठी सुरुवात करू शकता मी म्हणेन। कारण की मुलांवरती आपल्या संस्कार होण्याची जे वेळ असते ती वेळ माझ्या मते तरी 5 ते 8-9 वर्षांपर्यंत असते। मग अशा मुलांसाठी आपण जर या पद्धतीनं जर वाचक वर्ग तयार करायची सुरुवात केली तर या मुलांना तुमचं म्हणणं पटकन कळणार आहे। 10 वर्षांपेक्षा जास्तीची मुलं जी आहेत ती थोडी जरा आपण म्हणू ना की टेक्नोसेव्ही आजकालच्या पिढ्या आहेत, त्यामुळे त्यांना मोबाईल, कम्प्युटरचं नॉलेज लवकर येतं आहे आणि त्यातून मग वर्तमानपत्र म्हणा किंवा वाचन करणं ते त्यांना काहीसं बोर वाटू शकतं। म्हणजे त्यामुळे त्यांना जेवढं शिकवणं अवघड जाईल तेवढं ह्या पिढीला नाही। त्यामुळे तुम्ही 5 ते 8 किंवा 9 वर्षापर्यंतच्या मुलांना जास्ती करून तुम्ही हे सांगू शकता की त्यांच्यावरती जास्त इम्पॅक्ट पडेल। ओके, दुसऱ्या नंबरचं तुम्हाला जे काम करायचं आहे ते एखादं जे 2 नंबरची म्हणजे माझा उपाय आहे हा की तुम्हाला काय करायचं आहे की एखाद्या त्यातल्या इन्सिडेंटवरती, त्या न्यूजपेपरमधल्या इन्सिडेंटवरती किंवा
कुठल्याही इतर आजूबाजूच्या तुमच्या घटनेवरती तुम्हाला घरामध्ये खुली चर्चा करायची आहे दररोज. ही रोज चर्चा केली पाहिजे. आणि ती सुद्धा एक विषय निवडताना सुद्धा कुठलाही तुम्ही जे पेपरमध्ये येतात ते किंवा तुमच्या आजूबाजूला जे ज्वलंत विषय असतील ते विषय सुद्धा तुम्ही निवडू शकता. आणि त्या माध्यमातून तुमच्या मुलांना तुम्ही सांगू शकता की हे विषयावरती आपल्याला आज संध्याकाळी चर्चा करायची आहे. चर्चा जास्ती नाही बघा, फक्त 15 ते 20 मिनिटं केली तरी चालेल. त्यात तुमच्या मुलीने तुमच्या एखाद दुसरं वाक्य जरी बोललं ना तरी तुमची चर्चा ही फळास आली असं आपण म्हणू शकतो. त्यात तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी सहभाग घेणं मात्र बंधनकारक आहे. त्यासाठी तुम्हाला त्या विषयाचं ॲप्रोप्रिएट नॉलेज असणं गरजेचं आहे. कुठलाही सीन घ्या, मग एखादं राजकारणाचं घ्या किंवा एखादा अर्थकारणाचं घ्या किंवा एखादं ॲक्सिडेंट घ्या, पर्यावरणाच्या संबंधित घ्या, प्रदूषणाचं घ्या, कुठलाही असा ज्वलंत विषय घ्या ज्याच्यावरती चर्चा तुम्ही करा, रोज करा. एवढा वेळ तुम्हाला पालक म्हणून तुमच्या मुलांना तुम्हाला एवढा वेळ तर द्यावाच लागेल. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे की तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये काही गोष्टींमध्ये थोडंसं कुतूहल निर्माण करावं लागेल. म्हणजे हा 3 नंबरचा उपाय. तुम्हाला त्याला जर पेपर वाचण्यासाठी किंवा ती पेपर ही गोष्ट त्यांनी हातात घ्यावी आणि काहीतरी कुतूहलानं ते बघावं यासाठी तुम्हाला त्या मुलाच्या मनात तुमच्या काहीतरी कुतूहल निर्माण केलं पाहिजे एखाद्या सीनबद्दल, एखाद्या इन्सिडेंटबद्दल, जेणेकरून तो मुलगा किंवा ती मुलगी ते वर्तमानपत्र वाचूनच त्याच्या कुतूहलाला चालना देऊ शकतं किंवा त्याचं उत्तर त्याला तिथे मिळेल. म्हणजे असे काहीतरी प्रश्न तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये तयार करायचे की ज्याची उत्तरं शोधण्यासाठी ते प्रवृत्त होतील. आणि ती उत्तरं कुठं मिळतील तर ते फक्त वर्तमानपत्रातच मिळेल असा एक पुढचा मुद्दा तुम्हाला त्याच्या डोक्यामध्ये घालावा लागेल की या मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फक्त त्या वर्तमानपत्रातच मिळणार आहे आणि ते या पेजवरती आहे, या न्यूजमध्ये आहे. तुम्ही ते पूर्ण न्यूज वाचा. मुलगा ते उत्तर शोधण्याच्या साठी ते पूर्ण वर्तमानपत्र वाचेल. त्यातून पण त्याची गोडी निर्माण होईल. त्याला कळेल की इन्फॉर्मेशनचा सोर्स जो आहे तो वर्तमानपत्र आहे आणि त्यातून वाचनाची गोडी तयार होईल आणि त्याला स्वतःला ती गोष्ट समजून घेण्यासाठी तडफड करण्यासाठी तो उद्युक्त होईल. आपलं मेन टार्गेट तेच आहे. तुम्ही म्हणजे एक शिकवण्याचा एक मंत्र आहे बघा, सांगतात बरेच जण की तुम्ही फक्त एखाद्याला म्हणजे त्या घोड्याला की तलावापर्यंत घेऊन जाऊ शकता. पाणी प्यायचं की नाही प्यायचं हे त्याचं त्याने ठरवायचं आहे. इव्हन तुम्ही त्याला पाणीसुद्धा असं पाजू शकता, पण ते गिळायचं की नाही गिळायचं हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. त्यामुळं कुठलंही तुम्ही मुलाला जन्म दिला, तुम्ही आईवडील झाला याचा अर्थ तुम्ही त्याच्यावरती कुठलीही जबरदस्ती करू शकत नाही. त्याला जर घ्यायचं असेल तरच तो घेऊ शकतो. त्या अर्थाने तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी ते घ्यावं या हिशोबाने तुम्हाला काहीतरी करायचं आहे. बाकी घेणार तर आहे तो किंवा नाही घेणार तो हे त्याच्यावर डिपेंड आहे. पण तुम्हाला तुमचं कर्तव्य म्हणून आईवडील म्हणून तुम्ही फक्त काय करा, त्याच्यात ते कुतूहल निर्माण करा, तो प्रश्न निर्माण करा, जेणेकरून तो काय करेल त्याच्यावरती काम करायला सुरुवात करेल. त्याच्या पुढचा जो विषय आहे की तुम्हाला काय करायचं आहे की आठवड्यातून किंवा एक दिवस तुमच्या घरामध्ये जी काय मनोरंजनाचे जी काय माध्यमं आहेत, मनोरंजन म्हणून जे तुमच्याकडे मोबाईल आहे, टी व्ही आहे किंवा अन्य काही वस्तू असतील, तर त्या सगळ्या वस्तूंना तुम्हाला एका दिवसासाठी बंद करायचं. हे कठीण काम आहे, अशक्य असं नाही. हे कठीण काम आहे, पण तुम्हाला ते करावं लागेल. तुम्हाला जर तुमचा मुलगा तुमची मुलगी जर योग्य पद्धतीनं वाढावी असे जर वाटत असेल तर त्यासाठी एवढा त्याग तुम्हाला करावा लागेल आणि हा तुमचा त्याग असणार आहे. का? कारण ते मूल तर आत्ता जन्माला आले, त्याला मोबाईलचा नाद वगैरे हे तुमच्याकडे बघूनच लागलेलं आहे. तुम्हाला एक दिवस फक्त मोबाईल जर का साईडला ठेवता आला, टी व्ही जर का कायमची एक दिवस बंद करता आली किंवा बाकी सगळ्या गोष्टी जर बंद करता आल्या तर त्यासाठी तुम्ही तयार हवं पहिलं. मग तुमचा मुलगा किंवा मुलगी त्या गोष्टीला तयार होईल 100%. तुम्ही त्याच्याऐवजी कुठेतरी बाहेर जाणं, त्यानंतर कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तिथे काहीतरी वेळ घालवणं, चर्चा करणं, काय काही विविध मुलांच्या काय समस्या असतील त्या जाणून घेणं, त्यांच्याशी बोलून त्यांच्या ज्या काय आतल्या समस्या असतील त्या जाणून घेणं, सोडवण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यावर त्यांना उपाय सांगणं, यातून तुमचा देखील बॉन्ड जो आहे घरातला तो वाढेल. चर्चा घडेल. चर्चा घडण्यासाठी मी नेहमी असं मुलांना सांगत असतो की तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे तर तुमच्या डोक्यामध्ये विचार हवेत, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे तर तुमच्याकडे शब्द पाहिजेत. म्हणजे या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला जो काही पाठीमागे बॅकस्टेज जी स्टोरी लिहिली जाते ना, ती स्टोरी लिहिण्यासाठी जे वर्ड्स हवे, जे नॉलेज हवे, जे काय हवं ते सगळं तुम्हाला रिडिंगमधून मिळणार आहे. मग तुम्ही जर मुलांसोबत चर्चा नाही केली तर त्याला कळणार नाही की अरे हे बोलण्यासाठी मला हे वाचावं लागेल आणि त्यासाठी ती चर्चा इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्ही चर्चा करा. त्यातून चर्चेतूनच त्याला कळेल की मला हे वाचलं पाहिजे, पप्पा मला हे कुठून मिळेल किंवा तुम्हाला हे कसं कळालं किंवा काय.
तर तुम्ही मग त्याला जो सोर्स सांगाल ते सोर्स तो शोधेल, त्याच्यामध्ये बघेल आणि त्याचा इंटरेस्ट दाखवेल आणि तो मुलगा स्वतः वाचक होण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. याच्यानंतरची 5वी आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण अशी जी काय त्याच्यावर ट्रिक आहे म्हणा, उपाय म्हणा, तो म्हणजे की त्या मुलाला त्याने जे काय नॉलेज एक्वायर केले ते पण वीकमधून एकदा घ्या किंवा तुमच्या सोयीनं कधीही घेऊ शकता, की त्यानं जे काय नॉलेज एक्वायर केलं आहे पूर्ण वीकमध्ये, त्या नॉलेजवरती त्या मुलाला तुमच्या काय सांगा की तू तुझं स्वतःचं स्वमत तयार कर. तू तुझं स्वतःचं स्वमत तयार कर. स्वमत तयार करताना तू ते लिहून दाखवू शकतोस किंवा लिहिल्याच्या नंतर तू आम्हाला ते एक्सप्रेसली बोलून दाखवू शकतोस. मग त्या मुलाला जर तुम्ही अशा पद्धतीने स्वमत तयार करायला लावलं कुठल्या एका सीनवरती, त्याला आवडेल तो सीन तो घेईल आणि त्याचं स्वमत तयार करेल. ते स्वमत तुम्ही काय करायचं आहे, सर्वांनी बसून त्याचं म्हटलेलं जे काय तो ऐकवतोय किंवा जे काय तो लिहून देतोय ते सगळं तुम्ही ते एक्सप्रेसली समजून घ्यायला हवं, ऐकायला हवं. तुम्ही त्याच्यासाठी श्रोता बनलं पाहिजे तुम्ही त्यासाठी. तर त्यातून काय होईल, त्यातून त्या मुलाचं स्वमत तयार होईल, ही तर गोष्ट झालीच, प्लस त्याचा तो विषय जो आहे तो अगदी पक्का होईल. तिसरी गोष्ट, त्यात जर काय कमी जास्त गोष्टी असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी त्याला वाव मिळेल. चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, त्याचं स्टेज डेअरिंग वाढेल. त्याला स्वतःला एक्सप्रेस कसं व्हायचं असतं ते कळेल, ते खूप लवकर कळेल. आणि अशी जर का आपण एक एक्सप्रेसली म्हणून ॲक्टिव्ह जर पिढी आपण तयार केली तर मला वाटतं की आपण घरापासून विचार करतोय पण नकळतपणे आपल्या घरात जन्माला आलेलं बाळ हे उद्या या देशाचा नागरिक आहे. आणि मग तो एक सुजाण आणि सुज्ञ आणि सर्जनशील असा नागरिक व्हायचा असेल तर या 5 टप्प्यातून तुमच्या जे बाळ आहे त्या बाळाला, मुलाला, पाल्याला तुम्ही ते घालवा. तुम्हाला स्वतःला एक्सपिरियन्स येईल की तुमच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस होतात. पालकसुद्धा यातून चेंज होणार आहे, तुमच्या घरातलं वातावरणसुद्धा चेंज होईल, एक सिस्टीम घराला येईल मी सांगतोय आणि एक वळण लागेल. या हिशोबाने जर तुम्ही राहाल तर नक्कीच बाळामध्ये परिवर्तन होईल, तुमच्या स्वतःमध्ये परिवर्तन होईल आणि या 5 उपायांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाता जाता फक्त एवढंच मला सांगायचं आहे की हा जो काही व्हिडिओ प्रपंच केला मी, माझ्या अनुभवातून काही 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तर या 5 गोष्टी फक्त ऐकून साईडला ठेवून देऊ नका. इतर सगळ्या गोष्टींसारखं तुम्ही या गोष्टीला करू नका. तुम्हाला जर तुमच्या पिढीला म्हणजे मुलं 10वीला गेल्यानंतर, मुलं 12वीला गेल्यानंतर मग पालकांना टेन्शन येतं, बरोबर आहे. पण तुमच्याकडे वेळ आहे. तुमचं जर पाल्य आता 5 ते 10 वर्षांच्या दरम्यान जर असेल तर तुमच्याकडे वेळ आहे की तुम्हाला 10वी आणि 12वीचं त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही आत्ता त्या मुलाला त्या पद्धतीचं नॉलेज द्या, त्या पद्धतीचे संस्कार त्याच्यावरती करा. तुम्हाला परत आयुष्यभर त्या मुलाकडनं कुठली तक्रार ऐकून घ्यावी लागणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळं या पद्धतीनं जर तुम्ही वागलात पालक म्हणून, जर त्या मुलाला तुम्ही तसं वातावरण जर दिलं तर नक्कीच मुलगा तुमचा किंवा मुलगी ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं घडू शकते आणि उद्या या देशाचं आणि नकळतच म्हणजे एक डायरेक्टली तुमचं, इनडायरेक्टली देशाचं म्हणा किंवा डायरेक्टली देशाचं इनडायरेक्टली तुमचं, पण तो घडेल तर तुम्ही घडणार आहात, तुमच्यासोबतच हा समाज आणि हा देश पण घडणार आहे. तर अशा सर्जनशील व्यक्तिमत्वाची आपल्याला गरज आहे. येत्या काळामध्ये आपल्याला वाचक वर्ग वाढवायचा आहे. त्यासाठी तुम्ही आणि मी, आपण सगळ्यांनी मिळून हे काम करायलाच हवं. ओके. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि काही तुमचे सजेशन असतील, माझे विचार आवडले असतील, नसतील आवडले किंवा कुठला विचार तुम्हाला दुरुस्त करावासा वाटत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला ते कळवू शकता. ठीक आहे. तर आजसाठी एवढाच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन विषय घेऊन भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.